अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील खोलापूर पांढरी जिल्हा परिषद शाळेने सरकारी शाळांविषयीची नकारात्मक मानसिकता बदलण्याचा प्रेरणादायी प्रयत्न केला आहे। मागील वर्षी शाळेत अवघे 2 विद्यार्थी होते, मात्र मुख्याध्यापक साहेबराव रायसिंग राठोड आणि शिक्षक इलियास खान यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे यंदा पटसंख्या थेट 13 विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली आहे। लॅपटॉपच्या माध्यमातून आधुनिक शिक्षण, विविध शैक्षणिक उपक्रम आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी दरमहा 150 रुपयांची शिष्यवृत्ती अशा उपक्रमांवर भर देण्यात येत आहे। पालकांचा सरकारी शाळांकडे पुन्हा कल वाढावा आणि ग्रामीण विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे या उद्देशाने शिक्षकांचे प्रयत्न सुरू आहेत। 2 वरून 13 विद्यार्थ्यांपर्यंत झालेली ही वाढ केवळ आकडा नसून शिक्षकांच्या मेहनतीचा आणि बांधिलकीचा विजय आहे। 2018ला मी पंचायत समिती धारणीमधून स्थानापन्न होऊन पंचायत समिती भातकुलीमध्ये आलो। त्यावेळेला या शाळेची पटसंख्या 27 होती। त्यानंतर हळूहळू दारापूरमध्ये कॉन्व्हेंट सुरू झाल्या आणि लोकांचा जिल्हा परिषदकडे पाहण्याचा कल थोडा बदलल्यामुळे आमच्या ॲडमिशन्स काही बाहेर गेल्या, कधी आम्हाला ॲडमिशन मिळत नव्हत्या। हे करत असताना गावामध्ये फिरून मग जनजागृती करावी लागली, जिल्हा परिषदेच्या शाळेचं महत्त्व सांगावं लागलं। मागच्या वर्षी माझ्याकडे फक्त 2च मुलं होते, एक विद्यार्थी आणि एक विद्यार्थिनी। ती पालकांना खूप विनंती केली जिल्हा परिषदेची शाळा बंद होऊ नये यासाठी, मग त्यांनी 2 मुलांची नावं या शाळेमध्ये टाकली। त्यानंतर बदली होऊन इलियास खान सर माझे सहकारी आहेत, ते धारणी पंचायत समितीमधून भातकुली पंचायत समितीमध्ये आले। त्यांनी प्रत्येक घरोघरी फिरून पटसंख्या वाढीसाठी खूप प्रयत्न केले, खूप मेहनत घेतली आणि त्याचा परिणाम आहे आज की आमच्या शाळेमध्ये आज 13 मुलं झालेली आहेत। पुढच्या वर्षी सुद्धा हाच प्रयत्न आम्ही कायम ठेवू।